श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 454। उपशम प्रकरण सर्ग 78 व 79। वशिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, वासनेने बद्ध झालेले मन जन्माला येत असून ते वासनारहित झाले म्हणजे मुक्त होते, हे ध्यानात घेऊन तुला जे योग्य वाटेल त्यानुसार वर्तन कर. प्राणस्पंद हेच मनाचे स्वरूप असून ह्या मनाच्या योगानेच संसाराचा हा भ्रम उत्पन्न होतो. परंतु अभ्यासाच्या योगाने हे मन एकदा आत्म्याच्या ठिकाणी लीन झाले म्हणजे या संसाराचा ज्वर आपोआप नष्ट होतो. मनातील सर्व विकल्पांश क्षीण झाले म्हणजे सर्व कल्पनांनी युक्त असलेल्या वाणी ज्याच्यापासून परावृत्त होतात अशा तऱ्हेचे ते परमपदच तेवढे अवशिष्ट राहते. ज्याच्या ठिकाणी हे सर्व आहे व ज्याच्यापासून हे सर्व आहे अशा त्या पदाला ब्रह्मपद असे म्हणतात. परंतु वास्तविक रीतीने विचार केला तर ब्रह्म आणि जग यांच्यामध्ये आधार व आधेय भाव किंवा सादृश्य भाव अजिबात नाही. हे दृश्य जग विनाशी, विकल्पमय आणि गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे हे जग आणि निर्गुण आत्मा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सादृश्य नाही. अर्थात ब्रह्माशी तुलना करण्याला ह्या जगात कोणताही दृष्टांत आढळून येत नाही. अंतर्यामी प्रकाशित असलेली चितचंद्रिका सर्व रसरूपी पदार्थांचा आस्वाद घेणारी, सर्व तेजांना प्रकाशित करणारी आणि सर्व संकल्पांची कल्पना करणारी आहे. ह्या ब्रह्मरूपी कल्पतरूपासून विचित्र रसांनी युक्त असलेल्या कर्मफळांच्या पंक्ती एकसारख्या उत्पन्न होतात आणि गळून पडतात. सारांश म्हणजे अशा रीतीने सर्व त्रिपुटींच्या अतीत असलेल्या ब्रह्मपदाचे भासमान होणाऱ्या सर्व त्रिपुटींच्या अपेक्षेनेच वर्णन करून ब्रह्माचा परिचय करून द्यावा लागतो. या ब्रह्मपदाचे जो स्थिर बुद्धी आणि ज्ञाता पुरुष मनाने निरंतर अनुसंधान करीत असतो त्यालाच जीवनमुक्त असे म्हणतात. ज्याच्या कामभोगांविषयींच्या सर्व उत्कंठा नष्ट झाल्या आहेत, ज्याच्या ठिकाणच्या इष्ट अनिष्ट कल्पनांचा निराश झालेला आहे आणि व्यवहार करीत असताही ज्याची बुद्धी सम आणि हर्ष विषाद शून्य झालेली आहे, अशा अमनस्क महात्म्यालाच पुरुषोत्तम ही श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. उपशम प्रकरण सर्ग 79. यावर राम म्हणाला, प्रभो, योग मार्गाने चित्ताचा नाश कसा होतो हे आपण सांगितले. आता सम्यक ज्ञान म्हणजे काय याचा मला उलगडा करून सांगा. वशिष्ठ म्हणाले, राघवा, आदी आणि अंतरहित व स्वयंप्रकाश असा परमात्माच ह्या जगात आहे, अशा प्रकारच्या अपरिच्छिन्न आणि असाधारण निश्चयालाच ज्ञाते पुरुष सम्यक ज्ञान असे म्हणतात. घटपटादिकांचे आकार धारण केलेले हे शेकडो पदार्थ समुदाय म्हणजे आत्माच आहे, तद व्यतिरिक्त दुसरे काही नाही असा निश्चय होणे यालाच सम्यक ईक्षण म्हणजे उत्कृष्ट अवलोकन असे म्हणतात. असम्यक ज्ञानापासून जन्म आणि सम्यक ज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो. दोरीचे पदार्थ ज्ञान न झाल्यामुळे सर्पाचा भ्रम उत्पन्न होतो, परंतु दोरीचे ज्ञान होताच सर्पाचा भ्रम नाहीसा होतो. जीवनमुक्त स्थितीमध्ये संकल्पांश रहित, निर्विषय आणि स्वयंप्रकाश भावाने प्रकाशित होणारी अशी संवित शिल्लक राहते. दुसरे काहीही शिल्लक राहत नाही. त्या शुद्ध संवितीचे विज्ञान म्हणजे परमात्मा असे मान्यप्रत आहे. शुद्ध संवित ही विद्या असून अशुद्ध संवित म्हणजे अविद्या असे ज्ञाते पुरुष म्हणतात. ही शुद्ध संवित म्हणजेच संवेद्य सम्यक ज्ञान करून घेण्याला योग्य असे केवळ ब्रह्म होय. संवित आणि संवेद्य ज्ञान यांच्यात वास्तविक भेद नाही. रामा, आत्मा हा आपल्या स्वतःच्या संकल्पाच्या योगाने
जगद रूपाने वृद्धिंगत होतो, दुसरे काहीही नाही. यास्तव त्रिभुवनाच्या ठिकाणी असणारी समस्त भूते आत्मरूपच आहेत, असा मनुष्याच्या बुद्धीचा ज्ञानाने पूर्ण निश्चय झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी परिपूर्णत्व बांधते. हे सर्व जग आत्मरूप आहे असे म्हटल्यानंतर मग जन्म मरणादी अवस्था कुठे उरल्या? तसेच बंधमोक्षादी कल्पना तरी कोणीकडे गेल्या? रामा, या जगात आत्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नसल्यामुळे मूढ माणसे शोक तरी कशाबद्दल करतात? या जगात विषय नाहीत व त्यांचे चिंतन करणारे चित्तही नाही. विषय आणि चित्त यांच्या रूपाने ब्रह्मच विलास करीत असते. अशा रीतीने सर्व परमाकाश रूप ब्रह्मच असल्यामुळे बंध कसला आणि मोक्ष तरी कसला? हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.